स्वातंत्र्यानंतरची 1957 ची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती। या निवडणुकीतील अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला एक किस्सा ऐकला तर मग आपल्याला कल्पना येईल की त्यावेळी उमेदवार कसे असायचे आणि त्यांचा प्रचार कसा चालायचा। वाजपेयींना भारतीय जनसंघाने लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून तिकीट दिले होते। वाजपेयींचे वय त्यावेळी 33 वर्षाचे होते। त्यावेळी प्रचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते। काही मित्रांनी थोडेफार दिलेले पैसे आणि पक्षाने दिलेली एक जीप, इतकीच काय ती त्यांची प्रचार यंत्रणा। एका जीपमध्ये फिरून त्यांनी प्रचार केला। मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करण्यासाठी बूथवर जायचे होते। मतदान केंद्राकडे जाताना एका जंगलात त्यांची जीप बंद पडली। काही केल्यास सुरू होईना। ती दुरुस्त करण्यात इतका वेळ गेला की तोपर्यंत मतदानाची वेळ संपली। वाजपेयी खूप निराश झाले। आपल्या पहिल्याच निवडणुकीत आपल्याला मतदान करता आले नाही याचे दुःख त्यांना झाले। आता कशाचे आपण निवडून येतोय असे म्हणत त्यांनी निकाला दिवशी सुद्धा मतमोजणी केंद्राकडे जाण्याचे टाळले। जेव्हा निकाल लागला त्यावेळी भरघोस मतांनी वाजपेयी विजयी झाले होते।